नांदेडमध्ये मराठा समाजातील 40 जणांना पोलिसांनी स्थानबद्ध केलं. त्यानंतर भाजपच्या अशोक चव्हाणांनी गावात सभा घेतली. महादेव पिंपळ गावात सभेआधीच या मराठा आंदोलकांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. त्यानुसार ते पोलीस स्थानकात पोहोचले. सभेत गोंधळ घालू नये यासाठी पोलिसांनी त्यांना सभा संपेपर्यंत स्थानबद्ध केलं. बारामतीत पवार विरुद्ध पवार संघर्ष टोकाला पोहोचलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी आपली आत्या आणि बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळेंवर मोठा आरोप केलाय. सुप्रिया सुळे मीडियाचा गैरवापर करतात असा आरोप जय पवार यांनी केलाय. तसंच संसद रत्न पुरस्कार एक एनजीओ संस्था आहे, तेव्हा त्यात मोठं काही नाही असं विधान करत जय पवार आणि सुप्रिया सुळेंच्या संसद रत्न पुरस्कारावरही निशाणा साधलाय. लोकसभा निवडणूक झाल्यावर अरविंद केजरीवालांसाठी माझ्यावरही कारवाई केली जाईल. भाजपच्याच काही लोकांनी मला हे सांगितलंय असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी केलाय. मात्र आम्ही कारवाईला घाबरत नाही असं देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. ते इंदापुरात बोलत होते.